आता मात्र राजे घोड्यावर पाय उतार झालेले आहेत. राजाने आजूबाजूला बघितलं. राजाला दिसलं एक म्हातारा माणूस साठी ओलांडलेला आहे. तो पळत येत असताना दिसलेला आहे. पळता पळता तो माणूस पडला. गुडघ्या कोपराला जखमा झाल्या. साठी ओलांडलेला तो म्हातारा, मुखामध्ये दात नव्हता त्याच्या. साठी ओलांडलेली आहे, डोक्याला पडलेलं टक्कल घाम्या घुम झालेला आहे. तो पुन्हा उठला, पळला आणि राजाच्या जवळ आला आणि राजाचे पाय असे घट्ट धरले आणि राजाला काय म्हणतोय, राजा मी लुटलो गेलो रे राजा, मी लुटलो गेलो. राजाने त्या माणसाला उठून उभा केला. काका, न रडता असताना काय झालं ते? त्या माणसाने असे घट्ट पाय धरले आणि राजाला सांगितलं, राजा काय घडलं म्हणून मी काय घडलं नाही म्हणून विचारलं. काय झालं? राजा माझी तरणी बाणपूर पाण्याला गेली होती. ढवळ्या दिवसा माझ्या मुलीला राजा, मी मुलीला पारखा झाला राजा. राजाने विचारलं, कोण तो? कोण नाही म्हणून विचार. राजा कुंपणानं शेत खाल्लं रे बाबा, कुंपणानं शेत खाल्लं. कोण आहे? त्या माणसाला सांगितलं, राजा गावचा पाटील आहे. राजाची तळपाय जाण मस्तकात गेली. मित्र राजाने बरोबर असलेल्या मावळ्यांना सांगितलं, हे साजी आताच्या आता राज्याचा पाटलाचे हात पाय बांधा आणि पाटील उद्या सकाळी आमच्या समोर हजर करा. येसाजीला आज्ञा मिळताच येसाजी घोड्यावर स्वार झालेला आहे. घोड्यावर स्वार समया पाटील वाड्यामध्ये अशा धोलच्या चौफाळ्यावर बसले होते. बाहेर वाकून पाहिलं कोण आहे ना? आलेल्या मावल्याने सांगितलं, हे साजी का आला होता? छत्रपती शिवाजी राजाने बोलावले तुम्हाला. काय काम आहे? काहीतरी तक्रार आली राजाला. पाटलाला हसू आलं. जावणी जाऊन सांग तुझ्या राजाला अजून तुझी नाळ वाळली नाही म्हणाव. मी गावचा पाटील आहे, तमाशातला नव्हे. आणि पाटलाला केलं ते गावाने सहन केला पाहिजे. काय म्हणून सांग. तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्र, येसाजी शरीराने काटकोळा होता, पण असा चपळ होता, हातीला सुद्धा चाळी करून देत नव्हता.
मनात आलं तर पाटलाचे तुकडे तुकडे केले असते, परंतु राजाची एक शिस्त होती मित्र. राजाच्या मावळ्याने कधीही शक्तीचा गैरवापर केला नाही. येसाजी पाठीमागं फिरलेला आहे. तिकडे पाठीमागं काय घडलं होतं? राजाने त्या माणसाला विचारलं, आपलं नाव काय? रामजी. रामजी, आमच्या बरोबर पुण्याला याल? हाजी. आणि तानाजीला सांगितलं, तानाजी रामजीला आपल्या बरोबर पुण्याला घ्या. आणि राजे पुण्याला निघाले. गळ्यावर सरस समयाला सवमेळी होते स्वातीला रामजीला बरोबर घेतला आणि राजे पुण्याला आलेले. पुण्यामध्ये काय घडलं? राजे पुण्याला आल्यानंतर घोड्यावरून पाय उडा होतात. पाग्याचा एक पहारकरी आलेला, त्याने राजाला मुजरा केला आणि येसाजी आला. येसाजीला सांगितलं, राजे पाटील मगरूळ आहे. काय म्हणाले पाटील? येत नाही म्हणून सांग. मी गावचा पाटील आहे, तमाशातला नव्हे. राजाने सांगितलं, येसाजी 40 घोडेस्वार बरोबर घ्या, रांझ्यात जा, पाटलाचे हात पाय बांधा आणि पाटील सकाळी आमच्या समोर हजर करा. येसाजीला आज्ञा मिळाली होती महाराज. येसाजीला आज्ञा मिळतात येसाजी घोड्यावर स्वार हल्लाय. घोड्यावर स्वार समय सगळे घेऊन 40 घोडेस्वारला 40 घोडेस्वारला येसाजी आला रांझ्याला आला रांझ्याला गिरहाजी आला रांझ्याला गिरहाजी आला रांझ्याला गिरहाजी. आता मात्र येसाजीने काय केलेलं आहे? पाटलाच्या वाड्याला वेळा दिला. येसाजी दरवाजात येतात, दरवाजाला लाथ मारली, दरवाजा मोडला आणि पाटील येसाजी हात आलेला आहे. पाटील येसाजी असं म्हणतात. पाटलाची बुबळी वळली. कोण कान त्याला काही बोलता येईना. पाटील येसाजी आहे, तुम्हाला न्यायला आलो, चला. पाटील तथा मामा करत असताना पाटलाचे हात पाय बांधले, कोणाला घातला आणि पाटील घोड्यावर टाकलेला आहे. आणि पाटील पुण्याला गेला. तिकडे पुण्यामध्ये काय घडलं होतं? रात्रभर राजे विचारत असताना, आई जगदंबे, या पाटलाचं काय करायचं? आई जगदंबे, काही तासापूर्वी मी ज्ञानेश्वराच्या मंदिरामध्ये प्रतिज्ञा केली, आम्ही आमच्या मुलीचं रक्षण करू, आम्ही आमच्या मायभूमीचं रक्षण करू. आई जगदंबे, या पाटलाचं काय करायचं? आणि राजाने ठरवलं, कठोर शासन. सकाळीच राजे उठलेले. राजाने सजल स्नान केलं, भवानी मातेच्या मूर्तीला प्रणाम केला आणि राजे मासाहेबांच्या दर्शनाला आलेले आहे. राजाने अहो साहेबांना प्रमाण केला. अहो साहेबांनी विचारलं, राजे आज सणासुदीचे कपडे घातले, नकली राजा. काय म्हणाल राजे? नामधारी राजा मासाहेब आमच्या बरोबर दरबारीत चला. आणि दरबार भरला होता मित्र.
तो लाल महालाचा समुद्र असा तुडुंब भरलेला आहे. माणसाची कुजबूज चालू होती. महासाहेब दादोजी आणि शिवाजी राजे येत असताना पाहताच दरबारामध्ये विचित्र अशी शांतता पसरली. राजे आले. राजे वीर आसन घालून बसले. महासाहेब होत्या, दादोजी होते. आणि राजाने विचारलं, हे साजी पाटील आणला? हाजी, हजारकरांच्या समोर. आणि काढण्या घातलेला पाटील राजांच्या समोर आलेला आहे. राजांनी बघितलं पाटलाकडे. मित्र हो, सांगून जाईल मी तुम्हाला, छत्रपती शिवाजी राजांच्या डोळ्यामध्ये वेगळीच चमक होती. राजांनी नुसतं बघितल्या समोरच्या माणसाकडं तर त्याला कापरं भरत होतं. राजांनी नुसतं बघितलं पाटलाकडं. पाटील, महाराज, राजे राजे प्रणाम, महासाहेब प्रणाम, शिवाजी राजे प्रणाम. राजाने विचार केला, काल मगरूने बोलणारा हा पाटील आज मला प्रणाम करतोय. राजाने विचारलं रामजीला, त्या मुलीच्या वडिलाला, रामजी हाच का तो मूर्ख? हो, याने माझ्या मुलीला बर्बाद केलं. या निचार्याला खलास करा. काय म्हणणं आहे पाटील आपलं? हो, मला भोमुगत न्याय मिळावा. मासाहेब मला न्याय मिळावा. दादोजी मला न्याय मिळावा. शिवाजी राजे मला न्याय मिळावा. पाटील, तुला न्याय दिला जाईल. ज्या मुलीवर तू बलात्कार केला, ज्या मुलीवर सर्वस्व तू लुटला, ती मुलगी तुझ्याबद्दल इथं काही बोलणार आहे. ती मुलगी तुझ्याबद्दल इथं काही बोलणार असेल तर तुला न्याय दिला जाईल. ज्या हरामखोराने तुझा अंत केला होता. नाही नाही, ती मुलगी या जगामध्ये नाहीये. पाटील, तुला न्याय दिला जाणार नाही. हे साजी पाटलाला घेऊन जा. त्याचे हात पाय तोडा, गाडीवर बसा आणि राज्यात पाठवा. राजे राजे, मासाहेब मला न्याय मिळावा. राजे मला न्याय मिळावा. पाटील, तुला न्याय दिला जाणार. नीचा, ती मुलगी यावेळेला अशी ओरडत असेल. नका हो, असं करू नका. माझ्या अंगात हात लावू नका. पण नीचा, जे हाताने तू तिला करून हाताने तुला कवटाळलं, ते हात करून केले जातील. हे साधी हुकमाची अंमलबजावणी करा. आणि काय झालं? ठरल्याप्रमाणे साजीला ओळख नेलं. त्याचे 2 हात 2 पाय कापले, गाढवावर बांधला आणि रांझात पाठवलेलं आहे. महासाहेब लटलट कापायला लागले. बिघडलं, डोर बिघडला तर काय होतंय कुणाच नाही. काय होतंय कुणाच ठाऊक. एवढ्यात दादोजी म्हणतात, महासाहेब आपला शुभा खरा राजा शोधला. आपला शुभा खरा राजा शोधला. मी गणपतीला जातो, कृष्णात जाऊन येतो, गणपतीला दंडवत करतो. माझ्या राजाच्या सदैव पाठीमागे उभे राहा. प्रहानामा केला देवाला.